ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। तर आय होप तुम्ही सगळे मजेत असाल। आणि आज काय झालं ना, 2-3 दिवस झाले मला खूप उशीर होतो यायला। जसं आपला मेगा ब्लॉग तर होता सॅटर्डे आणि संडे, पण सोमवारी आणायचे जो वायर तुटलेली बोरोलीला कुठेतरी, त्याच्यामुळे पूर्ण मेसेज झालेलं आणि पूर्ण ट्रॅव्हलिंगमध्ये पूर्ण दिवस सोमवारचा ना एकदम खराब गेला। आज पण ट्रेन थोड्या आहेत पण थोड्या उशिराच आहे, तर 2 दिवस आणि थोडी गडबड म्हणजे ट्रॅव्हलिंग मध्ये थोडं थकायला झाल्यासारखं झालेलं 2 दिवस। तर आज काही नाही, आज साधा सोपा मेनू आहे जेवणाचा। पण त्याच्या आधी आजच्या व्लॉग मध्ये मी तुम्हाला थोड्याफार काही गोष्टी शेअर करण्याच्या तुम्ही मला कमेंट मधनं विचारताय, आणि त्या नेहमीच आपल्या जेवढे आता व्हिडिओ जेवढे प्रत्येक व्हिडिओमध्ये ती गोष्ट तुम्ही बघता आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मला 2-3 कमेंट्स असतात। तर मी म्हटलं चला आज त्या गोष्टींबद्दलचा खुलासा तुमच्याबरोबर करूया। कमेंट मार्फत तर मी सांगतेच, पण म्हटलं की ते पण आपण करूया। आणि आजच्या ब्लॉगमध्ये थोडीफार उन्हाळ्याची तयारी करायची, ती देखील मी करणार आहे। त्याच्यानंतर अजून एखादी गोष्ट आहे ती देखील पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल। तर सर्वात आधी जी मला कमेंट येते ना, तर या रॅक बद्दल। तर हा जो रॅक आहे ना, हा मी IKEA मधनं घेतलेला आहे आणि IKEA मध्ये याची किंमत 349 रुपीजला मी तरी घेतलेला आहे। आणि आताही हा ऑनलाईनला किंवा ऑफलाईन असं IKEAच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऍप डाउनलोड करा, प्ले स्टोर मध्ये जाऊन IKEA करून, आणि तुम्ही त्यांचं रजिस्ट्रेशन करा। मग तुम्ही त्यांचे मेंबर व्हाल आणि त्यांचे जे काही अपडेट्स असतील ते देखील तुम्हाला सगळे तुमच्या मोबाईलवर येत राहतील। आणि मग तुम्ही ऑर्डर करू शकता। 50 ते 100 रुपये काहीतरी डिलिव्हरी चार्ज असतो प्रत्येक त्यांच्या ऑर्डरला। पिनकोड वाईज त्यांचे जे काही असतील ऑर्डर डिलिव्हरी चार्जेस असतील। पण हा रॅक तुम्ही तिथून मागू शकता। माझ्याकडे अवेलेबल असेल तर मी त्याची लिंक तुम्हाला देईनच, आहेच माझ्याकडे लिंक, मी सगळ्यांना दिली आहे। ज्यांनी विचारलं त्यांना सगळ्यांना लिंक दिली आहे। हा जर तुम्ही Amazon वरनं वगैरे मागवायला गेलात तर त्याची कॉस्ट थोडी जास्त आहे, 450-500 रुपये दिसते Amazonवर। IKEA मधनं घ्याल तर स्वस्त आहे, आणि जर तिथे जाऊन तुम्ही व्हिजिट केलं तर तुम्हाला बरेचसे ऑप्शन बघायला मिळतील। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट मला वारंवार विचारली जाते, जो आपण टिश्यू नॅपकिन पेपर जो कालच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितला असेल, तर तो त्याच्यासाठी मला बऱ्याचशा रिक्वेस्ट येतात। तर तो मी आहे ना इथून लोकल मार्केटमधनंच ऑर्डर करते, मी ऑनलाईन नाही परचेस करत। पण तुमच्यासाठी मी तुम्हाला कळावा म्हणून मी ऑनलाईनची लिंक दिलेली आहे। पण ऑनलाईन तो महाग आहे, ऑनलाईन 160 किंवा 180 रुपये। पण जर तुम्ही ऑफलाईन मध्ये म्हणजे जिथे पेपर प्लेट्स ग्लास वगैरे असं सगळं जे काही मिळतं ना, तिथून जर तुम्ही घेतला तर 130 किंवा 140 रुपयाला मिळेल। म्हणजे तुमचे 20-30 रुपये तिथे वाचतील। तर तुम्ही तिथून ऑर्डर करा। त्याला टिश्यू नॅपकिन पेपरच म्हणतात, रियुजेबल जे असतात तेच असतात आणि वेगवेगळ्या कलरमध्ये येतात, तुम्ही पाहिजे ते यूज करू शकता। त्याच्यानंतर तिसरा प्रोडक्ट जो माझ्या किचनमध्ये तुम्हाला नेहमी दिसतो म्हणजे डस्टबिन। आणि डस्टबिन पण मी IKEA मधनंच घेतलेला आहे, तो देखील मला 149 लाच मिळालेला आहे IKEA मधनं। IKEA मध्ये अशा बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना की कमी रेंज आहे आणि दिसायला देखील प्रोडक्ट खूप छान आहे। आपण कधी असा विचार करतो की एवढा मोठा मॉल आहे किंवा ज्यांचं घर थोडं मोठं आहे किंवा ज्यांना सजवायचंय डेकोर करायचं, त्याच्यासाठी हे IKEA सारखे असे प्रोडक्ट्स त्यांच्याकडे तिथे अवेलेबल असतात। पण असं काही नाही, आपण साधं छोट्यासा म्हणजे कमीत कमी रेंजमध्ये पण तिथे खूप सारे अशा गोष्टी आहेत ज्या पिक करू शकतो आणि आपल्या घराला खूप सुंदर असा लुक देऊ शकतो। तर डस्टबिन मी तिथूनच घेतलेला, त्याची पण लिंक मी शेअर करेन। बऱ्याचशा ताईंनी हे 2-3 प्रश्न विचारले। त्याच्यानंतर हे कॉफी बिटर, त्याच्यासाठी पण मला सतत कमेंट येत राहते। तर हे कॉफी बिटर मी इथेच ठेवलेलं असतं। तर हे देखील मी 99 रुपीजलाच घेतलेलं आहे, डीमार्ट नाही सॉरी IKEA मधनंच हे देखील घेतलेलं आहे। तर हे देखील मिळेल आणि हे सगळे प्रोडक्ट्स तुम्हाला ऑनलाईनला अवेलेबल आहेत। मी या 4 प्रोडक्टची तुम्हाला लिंक देते। तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही तिथे जाऊन परचेस करा, किंवा तुमच्या नियरबाय जे कुठलं स्टोअर असेल IKEA तुम्ही तिथे देखील व्हिजिट करू शकता। आता हे आहे जे मला नाश्त्यासाठी खायचं आहे। तर आता फणस आणलेला, काका काकी गावी गेलेले त्यांनी आणलेला। तर आता मी बघू तो पिकलाय कापाय असा करून आम्ही आणलेला आहे हा फणस। आय होप तो कापा असू दे, कारण आपल्याला कळत नाही, बऱ्याच वेळा आपण म्हणतो कापा असतो आणि नंतर मग आतमध्ये बरखा निघतो। तर तो फणस मी नाही खात। तर बघूया। हा सचिन म्हणतोय की तो तर नाही हे करणार आहे, तर मलाच कापायचंय। हा मी पहिल्यांदाच करते ट्राय, बघूया। एकच आईने मला सांगितलं असा घाव मारायचा आणि असा हा चिरायचा। तर माझ्या मते आय थिंक हा कापाच आहे। हा बरं झालं कापाच आहे। आणि ऍक्च्युली मध्ये कापायला पाहिजे होता, मी मध्ये नाही कापला मी, त्याच्यामुळे थोडं हे झालंय। पण छान झाला फणस, मस्त निघालाय, पिकला पण आहे ऍक्च्युली बऱ्यापैकी।
याचा पहिला चीक हे करून घेऊया आपण. तिथल्या तिथे, नाही तर सगळीकडे पसरेल ना. केळीच्या पानावरच मी काढून घेते आता गरे. आणि कधी एकदाचे काढतोय आणि कधी एकदाचे खातोय असं झालेलं. आणि बिया असल्या की आता तुम्हाला एक रेसिपी पण दाखवायला मिळेल मला. भाजी सगळ्यांनाच आवडते. आणि याचा कापा फणस आहे ना, आपल्याकडे मुंबईत तर आता काय वटपौर्णिमेशिवाय फणस नव्हते मिळणारे, पण आता मिळाला. आणि आणायचा छोटा फणस आहे, मस्त आहे. बघूया आता खाऊन. हे काढून घेते पहिले गरे व्यवस्थित. आई तर अशीच कापते पण मला काय सवय नाहीये त्याची. पण सचिन मला सांगतो असा नाही कापत, पण असाच कापतात तो ऍक्च्युली. आणि असं कापतात आणि नंतर मग वेळीवर पुढचं त्याचं हे कापून घेतात. असं जोर नाही ना माझ्या अंगात तेवढा. सचिन तुला यावं लागेल मला हेल्पला. नाही, फायनली कापला. हा बघ, असं चारखंड निघतं हे. आणि मग हे आहे ना, पाव 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 बोलतात त्याला. गावच्या भाषेत तर पाव बोलतात, इकडच्या भाषेत काय बोलतात मला माहिती नाही. मग आई वगैरे ना तर ते असंच कोयत्याने ह्याच्यावरनं असं काढते ही वरची पाव, आणि मग त्याच्यातनं गरे काढतात. बऱ्यापैकी सगळ्या चारखंडामधले गरे काढून घेतले. जास्त नव्हते, एवढेच गरे होते सगळे निघालेले. यातले थोडे खायचे आहेत. आणि आता गरे काढताना बिया निघालेल्याच होत्या काही काही, मग त्या काढून घेतल्या. आणि आता काय झालंय, जो कोयता आणि सुरी वापरलेली ना त्याला डीक खूप लागलेला सगळीकडे. तर तो कसा काढायचा, तर असं थोडंसं गरम केला ना असा कोयता किंवा जी सुरी असेल तर ती तुम्ही अशी गरम केली ना, आणि एखादा कपडा घ्या तुम्ही, एखाद्या कपड्याने व्यवस्थित ते गरम असतानाच क्लीन करून घेतला ना तर सगळा डीक निघून जातो. कारण आता आपण हा डायरेक्ट जर पाण्याखाली ठेवला असता किंवा जर घासायला गेलो असतो ना तर तो निघाला नसता. तर असं थोडंसं गरम करून जर तुम्ही तो काढला ना तर अगदी क्लीन होऊन जातो. आणि नंतर मग तुम्ही तुम्हाला जर घासायचा असेल तर घासा, किंवा मग फक्त कोयत्याला कसं तुम्ही तेल लावून परत ठेवून दिलात ना तर व्यवस्थित राहतो, म्हणजे कुठे गंज वगैरे त्याला लागणार नाही. तर अशा पद्धतीने मी नाईफ आणि कोयता हे दोन्हीही क्लीन करून घेते. नाईफ जास्त करत नाही, कारण थोडे पाठीमागे प्लास्टिक आहे त्याच्यामुळे जास्त करणार नाही. पण जिथे झालंय वरती, जिथे डीक होता जास्त, तिथे मी क्लीन करून घेतलंय आणि व्यवस्थित झालंय. कुठेही चिटकलं नाही बघा, अगदी मस्त अशी क्लीन झाली सुरी. आता ही घासली ना की पटकन क्लीन होईल, जास्त घासावी लागणार नाही. आणि ज्या बिया होत्या फणसाच्या त्या आता क्लीन करून घेते, म्हणजे त्या वाळवून घ्यायच्यात. पण वाळवून घेण्याच्या आधी मी म्हटलं ना थोड्याशा त्याला क्लीन करून घेते, म्हणजे कुठे त्याला कधी कधी चिकटलेला असतो, कधी बुळबुळीतपणा असतो, तो सगळा निघून जातो. आणि मग नाहीतर मग जास्त अशाच ठेवल्या ना मग त्याच्यावर सगळं चिकटलं जातं, धूळ माती वगैरे सगळी खूप डस्ट वगैरे चिकटली जाते. ते 2 पाण्यामध्ये मी छानपैकी क्लीन करून घेते. आणि नंतर मग आता थोड्याशा ड्राय झाल्या ना थोड्याशा की मग पेपरवर अशा सुकत ठेवते. मग एखाद दिवसात त्या वाऱ्यावर छानपैकी सुकतात, अगदी जास्त अशा सुकवायच्या नाही आहेत. आणि या बिया ना भाजून पण खूप सुंदर अशा लागतात. आणि त्याची भाजी म्हणजे तुम्ही ग्रेव्हीतली करा किंवा अशीच परतून भाजी करा, खूप सुंदर अशा लागतात. पण त्याचपेक्षा ना या भाजलेल्या आणि त्या देखील गरम पावसामध्ये खायला ना खूप सुंदर अशा लागतात. तर आता या आता काय आपल्याकडे जास्त येत नाहीत, पण जेव्हा येतात तेव्हा मग अशा स्टोअर करून ठेवते. तर आता जेवण पण माझं झालंय आणि गरम तेवढं होतंय ना काय विचारायची सोय नाही, कारण सगळ्यांकडेच गरम होतं. कधी एकदाचा उन्हाळा संपतं आणि कधी एकदाचा पाऊस पडतो असं झालंय. गावी तर बऱ्याच ठिकाणी पाऊस पडलाय, इथे आता कधी येईल पाऊस असं काय माहिती. पण आता या सगळ्या गडबडीत ना माझी बरीचशी कामं राहिली आहेत. मेन काम आहे म्हणजे ना जे फुटवेअर असतात ना त्याचं बरंचसं राहिलंय. म्हणजे फुटवेअर म्हणजे जे स्पोर्ट्स शूज वगैरे आपण जे काही वापरतो तर ते मला ना धुवून ठेवायचे असतात. म्हणजे पावसाळ्याच्या आधी मी ठेवते. आणि माझे पण फुटवेअर आहेत ते कसं असतं डेली बऱ्याच वेळा आपण वेगवेगळ्या चप्पल्स वापरला जातो ड्रेसनुसार, आणि मला त्या पण सगळ्या माझ्या ठेवायच्या आहेत. तर आता मी एकच चप्पल सध्या वापरायला काढणार आहे, तर ते आता पहिलं काम करून घेते. कारण किती दिवस मी म्हणते ना ते काम करेन पण होतच नाहीये. काही ना काहीतरी येतं आणि मग संध्याकाळचा मला वेळच नाही मिळत. आणि ते कसं सकाळचं ऊन असतं ना तेव्हा बरं असतं. आता मिस्टर ऑफिसला जाण्याच्या आधी सकाळी म्हणजे मी ठेवून जाईन सकाळी,
आणि मग ते लवकर येतील, ते जाणार आहेत उद्या ऑफिसला. मग ते लवकर आले तर मग ते घरात घेतील, म्हणजे उन्हात तेवढा वेळ तरी ते स्पोर्ट शूज मी सकाळी धुवून जाईन. बघू, माझा विचार चाललाय. आणि कपाट बघाल ना तर माझं खरंच, मला कपाट माझं बघवत नाही, एवढा पसारा झालाय ना कपाटात. आणि ना हे बघा, हे असे सॉक्स सगळीकडे, त्यांना बॉक्स करून दिलेलं आहे पण तरी पण हे असे कोंबून ठेवतात सगळीकडे. तर तेच आता मला ते देखील क्लीन करायचं आहे, म्हणजे ऑर्गनाईज करायचं. परत ऑर्गनाईज करेन तेव्हा तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. तर चला आता जेवून घ्यायचंय, पण आता गरम खूप झालंय ना, थोडीशी बसते थोडा वेळ, थोडा एक ग्लास पाणी पिते, थोडासा रिलॅक्स होते. आणि मग पहिलं जे फुटवेअर आहे ते सगळे काढून घेते, कारण बरेचसे फुटवेअर आहेत ते सगळं आता काढून घेते. आणि त्याच्यानंतर मग बघू, जेवणाचं नंतर बघू, कारण आत्ता धुणार नाहीये, कारण आत्तापासून धुवून ना मग रात्रभर ना खूप त्याच्यामध्ये ओलावा राहतो. म्हणून सकाळी थोडा अर्धा तास लवकर उठायचं आणि मग ते काम करायचं. चला, आता या माझ्या ड्रॉवरमध्ये बऱ्यापैकी सगळ्या चप्पल मी ठेवून घेते. आणि याच्या खाली देखील एक रॅक आहे, त्याच्यामध्ये पण थोड्याशा चप्पल ठेवलेल्या असतात. पण ह्या ज्या मी डेली वापरते त्याच आता म्हटलं काढून घेऊया सगळ्या. आणि ह्या एक एक करून आता पेपरवर काढून घेते, कारण मग पेपरवर ठेवला ना तर मला हा क्लीन करायला पण इझी पडेल. आणि बऱ्याच वेळा तुम्ही बघू शकता, तुम्हाला सगळ्यात चप्पल माझ्या अशा दिसतील की मी अशा पेपरमध्ये रॅप करून ठेवते. त्या मी ना जेव्हा घालते ना तेव्हा त्या तशाच ठेवते, एक दिवस पूर्ण ड्राय झाल्या ना की मग मी त्या परत अशा ड्रॉवरमध्ये भरून ठेवते. आणि जेव्हा भरते ना तेव्हा त्याला बटर पेपर असतो माझ्याकडे, तो बटर पेपरमध्ये मी रॅप करून ठेवते. असे सुट्टे ठेवत नाही. ज्या जास्त अशा राहणाऱ्या आहेत, म्हणजे जसं लेदर वगैरे ज्याच्यामध्ये आहे तर त्या ओपनच ठेवते. पण बाकी काही दुसरं असेल तर मग त्या नुसतंच अशा रॅप करून व्यवस्थित बटर पेपरमध्ये ठेवते. तर चला आता तुम्हाला मी दाखवते, आता काढलेच आहेत शूज, तर सगळं म्हटलं तुम्हाला एक एक पॅटर्न पण दाखवते. हा एक असा सँडल टाईपचा पॅटर्न आहे, ग्रीन कलरमध्ये. जीन्स किंवा ड्रेस दोन्हीवर जाऊ शकतो. आणि कलर पण असा ना थोडासा इंग्लिश कलर आहे, तर मस्त वाटतो. आणि शक्यतो मी फ्लॅटच वापरते, अगदीच जेव्हा कुठे बाहेर जायचं असेल तेव्हाच मी वापरते हिल वगैरे. हे देखील जीन्सवरती वगैरे घालायला हे जिंजर ब्रँडचे आहेत. हे देखील खूप मस्त असे आहेत आणि एकदम फ्लॅट आहेत, कम्फर्टेबल, एकदम घातल्यावर खूप सुंदर असे दिसतात. त्याच्यानंतर हे पण मी जीन्सवरती किंवा ड्रेसवर, शक्यतो जीन्सवरती वगैरे किंवा वेस्टर्न आउटफिटवर घालायला खूप चांगले आहेत, तर हे वापरते मी. त्याच्यानंतर ही एक हाय हीलमध्ये एकच पेअर वापरते मी, सध्या बाहेर आहे असा, कारण हे कसं आहे म्हणजे एखाद्या ड्रेसवरती वगैरे होतात म्हणजे. त्याच्यानंतर इथे पण म्हणाल, हे पण फ्लॅटमध्येच आहेत शूज, ते पण जीन्स ड्रेस दोन्हीवर होतात. त्याच्यानंतर हे पण आहे डेली यूजमध्ये, जीन्सवर मी वापरते हे. त्याच्यानंतर हे सगळे जीन्सवरती मी वापरते. हे एक आहे जीन्सवर वापरते ते, हे पण एक जीन्सवरती वापरते, पण हे सगळं बाहेर वगैरे वीकेंडला वगैरे जेव्हा जातो तेव्हाच. त्याच्यानंतर हे पण मी वापरते कधीतरी ऑफिसला वगैरे जाताना. तर अशा पद्धतीचे हे सगळे आहेत. याच्या व्यतिरिक्त पण कलेक्शन माझ्याकडे बरंच आहे, पण सध्या आता हे डेली यूजमध्ये एक दिवस हे असं ड्रेसच्या नुसार मी एक दिवस वापरते. तर आता हे जे सगळे स्पोर्ट्स शूज आहेत ते मला आता वॉश करून ठेवायचं, तर हे आता उद्या सकाळी धुणार आहे मी. आणि बाकी हे सगळे आहेत ना मी हे उन्हात सुकवून थोडा वेळ ठेवून देणार आहे, म्हणजे संध्याकाळपर्यंत हे व्यवस्थित सगळे होतील. तर बघूया, आता हे 4 जोड तर मला उद्या धुवायचे आहेत, बघू आता कसं कसं जमतंय ते. आता माझं सगळं आवरून झालंय आणि चप्पल सगळे काढलेले, सँडल वगैरे सगळे काढलेले, तर म्हटलं ड्रॉवर पण क्लीन करून घेऊ. आणि ते काम झालं ना की आता माझं मोठ्या बऱ्यापैकी काम होईल, कारण या सगळ्या गोष्टी आत्ताच याची केअर घेतली नाही तर मग पावसाळ्यानंतर त्रास होणार नाही. कारण पावसात या काही सगळ्या एवढ्या गोष्टी यूज होत नाही. मी जसं मगाशी म्हटलं की एकच पेअर मी जो काही असतो तो ठेवते साईडला, आणि जो आपला पावसाळा शूज आपण जे आता घेऊ ते एकच बाहेर असतात, त्याचे 2च पेअर असतात, म्हणजे कधीतरी चेंज करून घालण्यासाठी म्हणून. तर बाकी आता हे सगळे उद्या सगळंच होऊन जाईल हे सगळं काम. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल. थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या फॅमिली फ्रेंड्स बरोबर शेअर करा, म्हणजे आपलं हे चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. तर लवकरच भेटेन एका छानशा ब्लॉग सोबत, म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.